राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दूध डेअरीची 17 लाख रुपये रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीतील विधी संघर्षित बालकासह 3 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेत। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कामगिरी केली आहे। ब्राह्मणी येथील रहिवासी अनिल बनसोडे यांनी याबाबत फिर्याद दिली होती। त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत आरोपींची माहिती घेत शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन करत पथक रवाना केली। पथकाने तात्काळ घटना ठिकाणी भेट देत फिर्यादीकडून आरोपीचं वर्णन प्राप्त करून तसेच घटना ठिकाणच्या आजूबाजूचे रोडचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीबाबत माहिती मिळवली आणि तांत्रिक विश्लेषणा आधारे फिर्यादीचे मुळा ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी तालुका राहुरी या डेअरीत काम करणारा विधी संघर्षित बालक याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने डेअरीतील रोख रक्कम बँकेत कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा मावस भाऊ अमोल शिंदे यास दिली होती। त्यानुसार अमोल शिंदे याने त्याचे साथीदार सचिन वायदंडे, शुभम गुळस्कर, अभिषेक जाधव, पप्पू कुसळकर, मोहन लष्करे यांच्यासह लुटीचा कट तयार करत मोहन लष्करे याने कार घेऊन येऊन एका मोटरसायकलवर फिर्यादीच्या गाडीवर पाळत ठेवून गाडी डेअरीतून निघाल्यापासूनची संपूर्ण माहिती कारमधील बसलेल्या आरोपींना दिली। त्या आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवून गाडीच्या काचा फोडून गाडीतील रोख रक्कम असलेली बॅग घेऊन गेली असल्याचं सांगितलंय। गुन्ह्यातील इतर आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणा आधारे व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सचिन वायदंडे, शुभम गुळस्कर, अभिषेक जाधव यांना बोलेगाव MIDC परिसरातून ताब्यात घेत त्यांच्याकडून गुन्ह्यातील मालापैकी 3 लाख रुपये रोख रक्कम, 1 लाख रुपये किमतीची गुन्ह्याच्या वेळी वापरलेली मोटरसायकल, 1200 रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले हत्यार, 1 लोखंडी तलवार, लोखंडी फायटर असा एकूण 4,01,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी राहुरी पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24। आम्ही येथील मुळा ॲग्रो प्रोड्युसर्सचे रोखपाल अनिल मुरलीधर बनसोडे हे 30 तारखेला दुपारी साधारण 11 वाजता आपल्या फोर्ड फिगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वांबोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हापसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या 4 ते 5 जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले 17 लाख रुपये हे लुटून नेलेले होते। त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचित केलेले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि PSI ढाकराव यांच्या नेतृत्वामध्ये 2 पथक तयार करण्यात आलेले होते। सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण 3 आरोपी व 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले इतर 3 साथीदार यांच्या जोडीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। गुन्ह्यात सचिन वायदंडे, शुभम गुळस्कर, अभिषेक जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे।